सर्व सुखे आज येथेची ओळली, सर्व सुखे आज येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली, ते धनी येणे काळे. तुका म्हणे वाचा, तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली, ते धनी येणे काळे. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. जगरूपादाने कथेचा विस्तार, जगरूपादाने कथेचा विस्तार, जगरूपादाने कथेचा विस्तार, जगरूपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. यदक्षरमणाख्यय आनंदमजमव्ययम्, श्रीमन्निवृत्तिनाथेत ख्यातम दैवतमाश्रेत. सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली, ते धनी येणे काळे. विठ्ठल विठ्ठल सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे. वैराग्य परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा, अतिशय प्रासादिक संत दर्शनाने मानवी जीवनावर होणारा परिणाम आणि संत दर्शनाचा मानवी जीवनाला होणारा फायदा आपल्या स्वतःच्या अनुभवातून प्रतिपादन करणारा महाराजांचा अत्यंत गोड अभंगाच्या कीर्तनाच्या सेवेकरिता चिंतनाकरिता घेतलाय. याचा थोडा आवाज कमी करा. आवाज थोडा स्वर कमी करायचा आहे. बस राहू द्या आता.
आपल्या पावनी या भूमीमध्ये सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सरला बेट यांच्या अनेक वर्षाच्या इथं सुरू केलेल्या परंपरेने त्यांनी प्राणप्रतिष्ठा केलेले हनुमंत, त्यांनी प्राणप्रतिष्ठा केलेले श्रीराम आणि याच भूमीमध्ये तुम्ही प्राणप्रतिष्ठा केलेली महाराजांची प्रतिमा. इतकी ही पावन जागा आहे. शनी महाराजांची सुद्धा प्रतिष्ठा महाराजांनी केली आहे. अत्यंत तेजस्वी, ओजस्वी आणि साक्षपी संत वारकरी संप्रदायाचे म्हणजे नारायणगिरीजी महाराज आहेत. त्या काळात जर खरं उत्तर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं बीज कोणी रोवलं असेल तर ते नारायणगिरी महाराजांनी रोवलं. आणि मला विशेष वाटलं, मी त्या एका वाक्यावरच आमच्या संजय महाराज साठेंना हो म्हटलो, कारण नेहमीच स्वामींच्या सेवेत आम्हाला आनंद आहे. थोडीशी ओढाताण होणार होती आज माझी, पण तरी हो म्हटलो. अत्यंत वातावरण छान आहे. काय आहे, काही सप्ते गर्दीचे असतात आणि काही सप्ते दर्दीचे असतात. हा, काही सप्ते प्रसिद्ध असतात आणि काही सप्ते सिद्ध असतात. हा सिद्धीतला सप्ता आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी तरी बुवा असातला आहे की मला प्रसिद्धीपेक्षा सात्विकता आणि वारकरी तत्व जपायला आवडतं आणि ते सगळे तत्व इथं आहेत. ही सगळी मंडळी समोर आहे. त्यामध्ये पूज्य महाराज भरत महाराज, महाराजांचेच अनुग्रहित, महाराजांच्या सेवेने पावन झालेलं त्यांचं जीवन, त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि अष्टसात्विक भाव बरंच काही अंतकरणाला सांगून जातात. दर्शने पुण्य प्रशस्ती असं गोड व्यक्तिमत्व त्यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला हा उत्सव, ज्यांच्या संयोजनातून आणि नाही का धावपळीतून आहेत ते आमचे संजय महाराज साठे आहेत. गोड व्यक्तिमत्व आहे. त्याचप्रमाणे गाण्याकरता महाराष्ट्रातली मोठी मोठी मंडळी आहे. त्याच्यावर माझ्यावर प्रेम करणारे आमचे अत्यंत गोड नाव जर असेल तर आमचे सोपान महाराज आहेत. त्यांच्या गावाला अनेक वेळा जाऊन आलो मी, नाही का, गावाला सुद्धा जाऊन आलो. त्याप्रमाणे देवीदास महाराज आहेत. त्याचप्रमाणे माझ्यावर नितांत प्रेम करणारे वारकरी महामंडळाचे नाशिक जिल्ह्याचे सचिव, उत्कृष्ट असे कीर्तनकार, उत्कृष्ट असे गायक, उत्कृष्ट असे वारकरी संप्रदायाचे सेवादारी हरिभक्तीपरायण लहू महाराज आहेत, नाही का. वारकरी महामंडळाच्या माध्यमातून नेहमी त्यांची जिल्ह्यामध्ये सेवा असते. आमचे जिभाऊ यश कुमार आहेत, ते आहेत. आमचे श्रावण महाराज आहेत, नाही का. अनेक वर्षी इथं पपया नरसीजवळ त्या येणाऱ्या दिंड्यांचीही स्वागत सेवा करत असतात, तेही आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण क्षीरसागर महाराज, हो, सुंदर अशी मागे चाल म्हटली आहे की नाही. महाराजांनी यमन राग म्हटला, त्याचं यमक आपण छान जुळवलं. हां, आणि नाशिकचा भाग्यवंत इकडे पकवाजावर आहे पुन्हा. हार्मोनियमवर सुरेश महाराज आहेत. आणि बाळा आपलं ना रोहित महाराज आहेत. सोबदार तर काय बघायचं काम नाही, तेही सात्विक आहेत. विनेकरी तर काय बघायचंच काम नाही, नाही का, सात्विक आहे. हां, राजगुरू महाराज ना, राजगुरू महाराज. साऊंड सिस्टीम पण छान आहे एकदम. राहुल भाऊ एक नंबर काम आहे. सगळीच वातावरण प्रसन्न आहे. आणि हो, चॅनलवाले पण आहेत, रवी. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे, तुझं नाव काय आहे ग? हां, श्रुतिका गायकवाड. वा, कीर्तनानंतर मी श्रुतिकाचा सन्मान करणार आहे. श्रुतिकाचा याच्यासाठी सन्मान करणार आहे की संतांची प्रतिमा उतरवण्याची कला तिच्या हातामध्ये ईश्वराने दिलेली आहे. आणि ती गुड म्हणजे आर्टिस्ट आहे. ती भविष्यातली महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार घेणारी आर्टिस्ट आहे.
गोड गोड असे चित्र. आणि म्हणून तिचाही आपण कीर्तनानंतर थांबणार आहे ना कीर्तनाला, तिचाही कीर्तनानंतर सन्मान करणार आहोत. आधी करून बरीच मंडळी आहे परिचयाची, सगळी एक आमची जुनी माणसं आहेत सगळी. नाशिक काही वेगळं नाही माझ्याकरता. आणि एक आहे नाशिकच्या माझ्या लाडक्या बहिणीसुद्धा फार प्रसन्न आहेत, आहे की नाही. कुठल्याही हप्त्याची अपेक्षा नाही, काही नाही. महानगरपालिकेला हप्ते येऊन गेले सगळे, त्याच्यामुळे प्रसन्न चेहरे आहेत सगळे. असो, थोडीशी सेवा करणार आहे. या अभंगाचा थोडासा भाव आपल्यापर्यंत देणार आहे. माझं कीर्तन आमचे लहू महाराजांनाही माहिती आहे. कीर्तन हे वारकरी आणि शुद्ध सात्विक कीर्तन करायला मला आवडतं. कारण मी ज्या परंपरेमध्ये कीर्तन शिकलो ती ज्ञानाची आणि महाराष्ट्रातली सगळ्यात उज्ज्वल ज्ञानेश्वरीची सेवा करणारी परंपरा आहे, ती देगलूरकर परंपरा आहे. आणि म्हणून आमच्या गुरुजींनी आम्हाला जे शिकवलं त्यांचा दिलेला प्रसाद या कीर्तनाच्या माध्यमातून या अभंगाचा काही भाव श्री गुरु निवृत्तीनाथांच्या, श्री गुरु गोरक्षनाथांच्या कृपेने काही आपल्याला सुचतो का, त्या दृष्टीने या अभंगाची थोडीशी सेवा करण्याचा प्रयत्न करू. परिचित अपरिचित सर्वच कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, श्रोते, सज्जन, आभाल वृद्ध, माता भगिनी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोक, आजची पंगत देणारे, सकाळचे संध्याकाळचे नाश्ता देणारे, सकाळचे कीर्तनाचं दातृत्व देणाऱ्या सगळ्या दानशूरांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, सर्व सुखे आजी येथेची ओढली, संतांची देखिली चरणांबुजे, सर्व काळ होतो आठवीत मनी, पिटली ते धनी येणे काळे. आमचे जुने स्नेह नाही का अण्णाही आले असो. या अभंगामध्ये संत दर्शनाने होणारा फायदा आणि परिणाम याची अनुभूती श्री तुकोबाराय महाराजांनी सांगितलेली आहे. एरवी जर विचार केला बघा आपण, सुखाच्या मागे धावणारा जीव, वाक्य ऐका काय म्हणतो मी, सुखाच्या मागे धावणारा जीव, थोडंसं अपरोक्ष बोलतो, सुखाच्या मागे धावणारा देव. या सुखाकारणे देव सुखाच्या मागे जीवही धावतो, देवही धावतो. महाराज म्हणतात आमच्या बाबतीत वेगळं घडलं, जगातली सुखच आमच्या मागे धावतात. सर्व सुखे आजी येथेची ओळली, पाठीमागे लागली आमच्या. पैशाच्या पाठीमागे लागणं आणि पैसाच पाठीमागे लागणं, सुखाच्या पाठीमागे लागणं आणि सुखच पाठीमागे लागणं, ओळली पाठीमागे लागली. असं काय केलं तुम्ही? सगळी विश्वातली सुख तुमच्या पाठीमागे लागण्यासारखं आपण काय केलं? काही नाही केलं. संतांच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि त्या दर्शनाचा परिणाम विश्वातली सगळी सुख मिळाली. महाराज, ज्या संत दर्शनाचा परिणाम विश्वातली सगळी सुख प्राप्त होऊ शकतात, ती संत दर्शन आपल्याला कशी घडले? सहज घडले का? महाराज म्हणतात सहज घडतात ते संतांचं दर्शन नाही.
सहजासहजी घडतच नाही. पण मी जन्मोजन्मी पुण्य केलं, ते प्राप्त केलं. फिटली ते धनी येणे काळे. हा काळ माझा भाग्याचा ठरला आणि त्या संत दर्शन मला झालं. त्याची अनुभूती काय, तर ती परावाणीच्या पलीकडे माझी वाणी कुंठित झाली, माझ्या अंतकरणाचं चित्ताचं समाधान झालंय, असा अनुभव सांगणारा महाराजांचा अभंग आहे. या विश्वामध्ये बघा तुम्ही, अनेक शक्ती कार्यरत आहेत. या विश्वात अनेक शक्ती कार्यरत आहेत. त्या अनेक शक्तीपैकी 3 अशा बलाढ्य शक्ती आहेत की त्या शक्तीच्या अधीन हे विश्व चालत असतं. त्या 3 शक्तीपेक्षा विश्वात कोणतीच मोठी शक्ती नाही, कोणतंच मोठं तत्व नाही, कोणतीच मोठी सत्ता नाही, कोणतीच मोठी प्रजा नाही. अशा बलाढ्य 3 शक्ती या विश्वात कार्यरत आहेत. त्याच्यातली पहिली शक्ती भक्त आहे, दुसरी शक्ती भक्ती आहे आणि तिसरी शक्ती भगवंत आहे. विठ्ठल विठ्ठल भक्त नावाची एक शक्ती कार्यरत आहे, भक्ती नावाची एक शक्ती कार्यरत आहे आणि भगवंत नावाची एक शक्ती कार्यरत आहे. भक्त शक्ती आहे, भक्ती शक्ती आहे आणि भगवंत शक्ती आहे. आता थोडासा अजून विचार पुढे नेतो. हे एकमेकावर अवलंबून असलेल्या शक्ती आहेत. एकमेकावर अवलंबून, जसं माझ्यावरती अवलंबून आहेत टाळकरी, टाळकऱ्यांवर अवलंबून आहे पखवाज, पखवाजाच्या तालावर अवलंबून आहे मी, माझ्यावर अवलंबून आहे श्रोते, श्रोत्यांवर अवलंबून आहे मी पुन्हा. आहे की नाही, आहे की नाही? तसं या जगात भक्त नावाच्या शक्तीवर भक्ती अवलंबून आहे आणि भक्ती नावाच्या शक्तीवर भगवंत अवलंबून आहे. जगात भक्त नसेल तर भक्तीला प्रगट होता येत नाही आणि विश्वात जर भक्ती प्रगट झाली नाही तर भगवंताला प्रगट होता येत नाही. भगवंताला प्रगट होण्याकरता या विश्वात भक्ती प्रतिपादन नाही का स्थापित व्हावी लागते. आणि त्या भक्तीला स्थापित करणारा निश्चिम अनन्य स्वज्वळ सात्विक परंपरेचा उज्ज्वल एखादा सद्गुरू नारायणगिरी महाराजांसारखा भक्त जन्माला यावा लागतो. भक्त आहे म्हणून भक्ती आहे, भक्ती आहे म्हणून भगवंत आहे. भक्तच नाही, भक्ती नाही शिल्लक आणि भक्ती नसेल तर भगवंत नाही. थोडं तुमच्याशी बोलू का, गप्पा मारू, जाऊ द्या आपण. स्वयंपाक येतो का सगळ्यांना? म्हणजे बाहेरचा डबा नाही येत ना? हां, मग ठीक आहे. हां, स्वयंपाकाकरिता काय लागतं? अन्न लागतं, पाणी लागतो, अग्नी लागतो, बरोबर आहे? 3 गोष्टी लागतात. अजून एक गोष्ट लागते, सुगरण लागते ना. ती नसली तर कसं होईल? हा, आता मला सांगा, अन्न पाणी आणि अग्नी या तिन्ही मिळून जर स्वयंपाक करणं शक्य आहे, याच्यातल्या कोणत्याही 2 वस्तू तुमच्याकडे आहेत पण एक वस्तू नाही, तर तुम्ही स्वयंपाक करून दाखवाल का? एका विनय एक कामान एका विनय एक कामान एका विनय कामान एका विनय उदकावली राजा घडे पाप एका विनय कामान एका विनय
तुकोबारायांचा फार गोड अभंग आहे. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. त्याच्यातलं हे चरण आहे. एका विन एक कामा नाही, उदक अग्नी धान्य झाल्या घडे. याच्यातलं एक नसेल तर हे दोन जसे कामाचेच नाही, तशी याच्यातला भक्त वजा केला तर भक्तीन भगवंत कामाचा नाही, म्हणजे त्याला अस्तित्वच नाही महाराज. एका विन एक कामा नाही. ऐका ना, भक्तीत नम्रता नसेल तर भक्ती कामाची नाही. त्यागातून वैराग्य निर्माण होत नसेल तर तो त्याग कामाचा नाही. आणि ज्ञान जर ब्रह्म प्राप्ती करून देत नसेल तर ते ज्ञान बी कामाचं नाही. एका विन एक. मग याच्यातला भक्त कुणाला म्हणायचं? आता आपला विषय भक्त नाही, आपल्याला अजून खूप पुढे जायचंय. आपला विषय संत आहे आज, पण एखाद दोन शब्दात व्याख्या करून मला पुढे जायचंय. कुणाला भक्त म्हणायचं? आज सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न, भक्त कुणाला म्हणायचं? सगळ्यात अडचणीचा प्रश्न आहे. अलीकडे काय माहिती आहे का, थोडंसं स्पष्टच बोलू का, बरेच माणसं बाहेरून भक्त दिसतात, आतून माणसंच असतात. पण बरेच बाहेरून माणसं दिसतात आणि आतून मात्र संत असतात, त्यालाच वारकरी संत म्हणतात. काय भक्ताची काय व्याख्या करणार? अन्याभिलाषितम शून्यम ज्ञानकर्मादि अनावृत्तम अनुकुलेन कृष्ण अनुशीलनम भक्ती उत्तमा. उत्तम भक्ती तिला म्हणायची ज्याच्या ठिकाणी अनन्यता आहे. अन्याभिलाषितम शून्य, बाकीचा अभिलाष शिल्लक राहिला नाही. ज्याच्या जीवनामध्ये कशाचा मोह नाही, ममत्व नाही, अपेक्षा नाही, ज्याचं जीवन विषय तो त्यांचा असं अनन्य झालंय, अनन्य झालं. एक धरीला चित्ती आम्ही. हो, आमचे गुरुजी सांगायचे, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. असं म्हणायचं ना, एक धरीला चित्ती आम्ही विठोबा, एक धरीला चित्ती आम्ही कृष्ण, एक धरीला चित्ते आम्ही राम म्हणायचा ना. पण रखुमाईचा पती, बायकोच्या नावावर याची प्रसिद्धी करण्याचं काय कारण आहे? बायकोच्या नावावर एखाद्या माणसाला ओळख झाली तर योग्य आहे का ती? आपल्या नावावर बायको ओळखावी का बायकोच्या नावावर आपण ओळखावं? पण याला बायकोच्या नावावर याची ओळख तुकोबारा सांगतात. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. याच्यातला त्रैराशिक सांगतो तुम्हाला. आमचे गुरुजी सांगायचे, वैकुंठवासी भानुदास महाराज देगलूरकर, याला 16,108 आहेत. याचा काही भरोसा नाही. 109वी भेटली नाही म्हणून याने केली नाही, नाही तर ती बी केली असती. याला खूप आहे, याचा काही भरोसा नाही. याला किती आहे ते महत्वाचं नाही, पण आमच्या रखुमाईला हा एकटाच आहे. याला किती आहेत हे महत्वाचं नाही, आमच्या रखुमाईला हा एकटाच आहे. जसा तिच्यासाठी हा एकटा आहे, तसं तुकोबाराय म्हणतात माझ्यासाठी हा एकटाच आहे. ही अनन्यता जिथं आहे त्याला भक्ती म्हणतात महाराज. अन्याश्रणाम त्यागो अनन्यता. अशी अनन्यता असली पाहिजे, त्याला भक्ती म्हणतात. भक्तीमध्ये मोह नसला पाहिजे महाराज, नाही का. खरं ती थोर तिलाच म्हणतात. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची, संसाराचे संकल्पावी माया संसाराची. थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची,
भक्त म्हटले. खरं तर भक्त सांगत बसलो तर 10:30 इथंच वाजतील. आपल्याला खूप पुढे जायचं म्हणून मी भक्तात अडकत नाही. आता ऐका, एका वाक्यात मी व्याख्या करतो भक्ताची, मी पुढे जातो. ऐका, ज्याने आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची अनन्यता स्वीकारली आहे, थोर परंपरेतून भगवंताची भक्ती करतोय आणि भगवान परमात्मा त्याच्या उपासनेवर प्रसन्न आहेत, भगवान श्री परमात्म्याच्या प्रेम सुखामध्ये त्याचं जीवन तल्लीन आहे, असं जे स्वाच्छ जीवन आहे त्याला भक्त म्हणा. मात्र थोडासा भेद करणार आहे मी आता. परमात्म्याची कृपा प्राप्त झाल्यानंतर स्वतःच्या आनंदामध्ये ज्याचं जीवन तल्लीन आहे त्याला भक्त म्हणा. मात्र परमात्म्याची कृपा प्राप्त झाल्यावर स्वतःच्या आनंदासाठी नाही, जगातल्या मानवी जीवनाच्या आनंदासाठी, मानवी जीवनाची ज्याला खंत आहे, असं एक जीवन विश्वात आहे, त्याचं नाव मात्र संत आहे. म्हणून मला दोष लागला तर चालेल, पण भक्त वेगळा आणि संत वेगळा. थोडासा काय ना फरक आहे. तुम्ही म्हणाल भक्तात आणि संतात काय फरक करतात महाराज? ऐका, जगातले भक्त संत असतीलच असे नाही, पण विश्वातली संत 100% भक्त असतात. म्हणून भक्त वेगळा आणि संत वेगळा. मी नावं घेतो, तुम्ही मला भक्त म्हणा नाही तर संत म्हणा, आपण आपल्यातच सुरू करू. मी नाव घेतो, तुम्ही मला रिस्पॉन्स द्या. अर्जुन, जोरात बोला. भक्त. शाबास. द्रौपदी, भक्त. उपमन्यू, भक्त. भक्त. ध्रुवबाळ, भक्त. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज. म्हणजे तुम्ही फरक केलेला आहे, मी नाही. म्हणजे आता दोष माझ्यावर नाही. आता ऐका, या सगळ्यांवर डिस्कशन नको. आता आपण 2च संतांचं चिंतन करू. अर्जुन भक्त आहे, पण ज्ञानेश्वर महाराज संत आहेत. बरोबर आहे? तुम्ही काय निकष लावला की माऊलींना संत म्हटलं आणि अर्जुनाला भक्त म्हटलं? काय निकष लावला? ऐका, तुमच्या मनातलं मी सांगतो. अर्जुन भक्त याकरता आहे कारण त्याने परमात्म्याचं प्रेम प्राप्त केलं आहे, परमात्म्याच्या प्रेमास तो पात्र आहे, म्हणून अर्जुन भक्त आहे. पण विश्वाचं ज्याने प्रेम मिळवलंय ते ज्ञानेश्वर महाराज संत आहे. ज्याला प्रेम घेता येतं तो भक्त होतो, पण ज्याला प्रेम देता येतं तो संत होतो. ज्याला गीता ऐकता येते तो अर्जुन होतो, पण ज्याला गीता सांगता येते तो ज्ञानेश्वर होतो. लक्षात ठेवा. 9000 ओव्यांमध्ये ज्यांना वाटून देता येतं ते ज्ञानेश्वर महाराज संत आहेत. कौरवांना बसवलं असतं आणि त्यांना बी गीता ऐकू दिली असती तर काय फरक पडला असता? खरं सांगा. असा मंडप दिला असता, बसा बाबा ऐका, तुम्ही ऐकून बी पुन्हा विरोधात उभं राहायचं तर प्रश्न राह उभं, आमचं काही म्हणणं नाही, पण ऐका तर खरं. पण अर्जुनाने ऐकून घेतली, कोणाला सांगितली नाही. आणि माझ्या निवृत्तीनाथांना गीता सांगता सांगता नेवाशाच्या पावनभूमीमध्ये माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 ओव्यांमध्ये वाटली. नवरसे भरवी सागरू करवी उचित रत्नाचे आगरू भावारथाचे गिरीवरू निपजवी माये. काय सांगू महाराज? संत साहित्याच्या खाणी महाराज, उघडी देशीच्या औक्षणी विवेक वेलीची लावणी होते सैन्य संवाद फळ निदाने प्रमेयाची उद्याने लावी मने गहने निरंतर पाखंडाचे दरकुडे मोठी वागवत आवाटे कुत्रकाचे दृष्टी सावची पेढी गुणे माते सर्व करी श्रोते राणीव वैश्वी श्रोते श्रवणाची आहे हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. काय पाहिजे अजून? हो, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची प्रगट गुह्य बोले, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची प्रगट गुह्य बोले. राम जनार्दने पायटकची ठेविले, जनार्दने
दर्शनाने पाहे मस्तक ठेवी आरती ज्ञानराजा, महाकैवल्य देव, आरती ज्ञानराजा, आरती ज्ञानराजा महाकैवल्य देव, आरती ज्ञानराजा. प्रगट मोकळं खुलं करून टाकलं महाराज, आरक्षण नाही. हा सकळांशी येथे हे अधिक यारे थोर न पाहे याती. विचार हे फक्त माऊलीलाच जमलं. याच्या आधी साधू झाला नाही, याच्या नंतरही होणार नाही. एकमेव विश्वात एक साधू झाला, त्यांचं नाव ज्ञानेश्वर महाराज आहे, जे जगासाठी खुलं केलं. जातीभेद नष्ट केला महाराज, क्या बात. सर्वांसाठी देण्याचे विचार. न पाहे, कोणाचं कुळ पाहिलं नाही. अहो रेड्याचं पाहिलं नाही, तुमचं काय पाहणार आहे? हा लक्षात घ्या, रेड्याचं कुळ पाहिलं नाही, विसोबाचा द्वेष पाहिला नाही, सांगदेवाचा क्रोध पाहिला नाही, सगळ्यांचा उद्धार केला, म्हणून तर ते जगाची आई झाली. बरोबर आहे. आणि देण्याचं काम, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये, हेच केलं ना. तुकोबरांनी तरी काय केलं महाराज वेगळं? शेवितो हारस वाटितो आनिका, शेवितो हारस वाटितो आनिका, सेवितो हारस वाटितो आनिका, सेवितो हारस वाटितो आनिका, या रे हो नका रणभरी, या रे हो नका रणभरी, या रे हो नका रणभरी, या रे हो नका रणभरी. विटेवारी झाली बाहुले समान, विटेवारी जाची बाहुले समान, देवारी जाती बाहुले समान, विटेवरी जाती बाहुले समान, सेवितो हारस वाटितो आनिका, ज्ञान भावू नका रणभरी, ज्ञान भावू नका रणभरी, सेवितो हारस वाटितो आनिका, ज्ञान भावू नका रणभरी, ज्ञान भावू नका वाटायला निघाले आमचे संत. आणि खरं सांगू का, ज्या दिवशी तुम्हाला देता आलं ना, ज्या दिवशी देता आलं ना, त्याच दिवशी तुम्ही खरे संत झाले. जोपर्यंत मिळवत राहिलात तोपर्यंत प्रापंचिक हात लक्षात ठेवा. थोडंसं मी वादग्रस्त बोलतो वाटल्यास. ज्ञानेश्वरी मुखदगत कराल म्हणजे काही पारमार्थिक नाही. तुम्ही गाथा पाठ केला म्हणजे काही पारमार्थिक नाही. वारी करता म्हणजे काही पारमार्थिक नाही. भजन करता म्हणजे काही पारमार्थिक नाही. मग तुम्ही ज्ञानेश्वरी पाठ केली, पण तुमच्यामुळे किती लोक ज्ञानेश्वरी वाचायला लागले. जेव्हा 10 लोकांना घेऊन तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाल, जेव्हा 20 लोकांना घेऊन तुम्ही वारी कराल, आणि जेव्हा 5-10 लोक तुमच्यावर भजनाला नादी लावाल, त्या दिवशी तुमचा परमार्थ सुरू झाला असं समजा. आणि हेच काम सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी केलं. क्या बात. परमार्थिक काय हे देण्याचं काम केलं. ज्ञानोबारायांनी जर ज्ञानेश्वरी दिली असेल तर तुकोबारायांनी गाथा दिला. नाथ महाराजांनी जर भागवत आणि रामायण दिलं असेल तर नारायणगिरी महाराजांनी वारकरी भजन दिलं. महाराज देण्याचं काम केलं महाराज. म्हणून तो आजही सप्त्याला हजारो टाळकरी 7 दिवस गजर करतात रात्रंदिवस.
मी तो म्हणतो तुका झालाशे कळस भजन करा सावकास. मला कधी कधी अशी पण शंका येते तुकोबारायांनी पुन्हा नारायणगिरी महाराज म्हणून प्रगट केले आणि हे भजनाचे येलं ते हे सुद्धा वावगं ठरणार नाही. ते आमच्या परिसराचे आपल्या उत्तर महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे तुकोबारायचे महाराज. हां काही नाही, निरपेक्ष सेवा देता आलं पाहिजे. आता ऐका, संत काही नाही देत, फक्त आपल्याला घेता आलं पाहिजे. आम्हाला नको ते घ्यायची सवय आहे, नको ते घ्यायची सवय आहे आणि अपेक्षित असलेलं आम्ही घेत नाही. थोडंसं बोलू का? थोडंसं आम्हाला खोट्याची सवय लागली, खऱ्याची नाही. म्हणून आम्हाला असत्य स्वीकारावं वाटतं आणि सत्य नाकारावं वाटतं. राग नका मानू, संसारात दुःख आहे पण चित्त तिथं चिटकलं आहे आणि परमार्थात आनंद आहे पण चित्त तिथं चिटकत नाही. विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ इतका गोड आहे पण माणसाचे मन वळत नाही. 10:30 पर्यंतच आहे तरी नाही जमणार म्हणतात. एवढे रिकामटे आहे का मी? तू काय गाड्या कानी करतो मला माहिती आहे ना. मोबाईल खेळतो 2-2 वाजेपर्यंत, मोबाईल तोंडावर पडतो तेव्हा तू झोपतो. तुला 10:30 पर्यंत हे तत्वज्ञान कुठं मिळणार आहे? हे ज्ञानोबा आहे तुकोबारायांचा प्रसाद आहे, लक्षात ठेव. आणि तू भाग्यवान आहे, महाराष्ट्रात जन्माला आला. विनोबा भावे म्हणायचे ज्याला महाराष्ट्रात जन्म झाला त्याच्या गळ्यात जर तुळशीची माळण घरात गाथा ज्ञानेश्वरी नसेल सगळ्यात दरिद्री तो आहे. आणि ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आणि गाथा ज्ञानेश्वरी आहे तो जगातला श्रीमंत आहे, लक्षात ठेवा. हे तर कळलं पाहिजे. याच्यापेक्षा मोठी श्रीमंती काय? आज मुलांना सगळं देऊ शकता पण संस्कार नाही देऊ शकत. म्हणून एक लक्षात ठेवा, श्रीमंत मुलं बिगर लग्नाचे खूप पडलेले आहेत आणि संस्कारी मुलं मिळत नाही आहेत, अशी परिस्थिती महाराष्ट्राची झाली. हां, एक मी पुण्यात माझा मित्र आहे, तुम्हाला खोटं वाटेल, 6 कंपन्यांचा मालक आहे, 3,000 कोटीचा टर्नओव्हर आहे आणि एकुलते एक मुलगी आहे. त्याने सांगितलं अनेक स्थळ येत आहेत पण द्यायची नाही नाना. तुम्ही ज्या शुद्ध वारकरी संस्कारित मुलाला द्यायला लावाल त्याच मुलाला ही मुलगी देईल. पैसा हा गौण आहे, संस्कार हा अनमोल साठा आहे, लक्षात ठेवा. आणि तो ज्ञानेश्वरी गाथ्यातून मिळतो, लक्षात ठेवा. या लेकराला संस्कार नसते तर बाबांचा फोटो काढला असता. धन्य तिचे आईबाप सुद्धा. हां 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 हो, त्यांचे एवढ्या लोकात ज्यांचे चेहरे, तिची मुलगी आहे सांगतात मला. तुम्ही न सांगता मी उभं करू काय वडिलांना? हां हे बघा, हे तिचे वडील आहेत तिथं आणि तिथं तिची आई आहे. आपल्याला बी असं कसं निवृत्तीनाथांची काही कृपा अशीच आहे काही उगाच. विठाला विठाला विठाला. आपल्याला घेता आलं पाहिजे. थोडासा भाव अजून सांगतो, पुढे जातो. संतांनी दिलेली अनुभूती आपल्याला घेता आली पाहिजे. काय केलं व संतांनी? एक लक्षात ठेवा, जे स्वतः केलं आणि त्याची अनुभूती जी आली ती तुम्हाला सांगितली. एखादं पाठ करणं आणि तसंच बोलणं त्याला 26 जानेवारीचं भाषण म्हणतात. मग ते विद्यार्थ्याचं असो नाही तर पंतप्रधानाचं असो, पाठ केलेलं बोलायचं. पण परमार्थात जे मला अनुभव आले ते तुम्हाला 2 तास सांगणं, त्याचं नाव कीर्तन आहे. अनुभव सांगणं कीर्तन नाही तर दुसरं काय कीर्तनाचा भाव महाराज. पूर्वी आमच्या काळात तर काही रेकॉर्डिंग नव्हती, आम्हाला टिप्पणी लिहावं लागत होती चातुर्मासात. आता काय रेकॉर्ड करतात, ते सगळं अशुद्ध प्रमाण म्हणतात. रूप पाहता शुद्ध येत नाही. किती कीर्तनकारांची नावं कीर्तनांतर सांगा मला, मी सांगतो. हरिपाठ तर लय पुढचा भाग आहे, अडचण रूप पाहताचीच आहे. फार वाईट दिवस आले हो. एक शिक्षक रिटायर झाला, आमच्या गावचा एक शिक्षक रिटायर झाला. तो म्हणले नाना भेटायला यायचं होतं तुम्हाला. म्हटलं या. आला भेटायला. रिटायर झाला शिक्षक, 58 वर्ष पूर्ण झाली. मी पण सत्कार केला त्याचा. जाऊ दे बा, शाळेत सेवा केली. ते म्हणले नाना आता रिटायर झालो, असंही काही काम नाही, माझ्या डोक्यात आलं कीर्तन करावं. म्हटलं डोक्यात, म्हटलं अहो कीर्तन करण्याकरता अध्ययन लागतं. ते म्हणले आपल्या कमीत कमी 100-150 कविता आणि 200 जुने गाणे पाठ आहेत, अजून काय पाहिजे अध्ययन? फक्त नाशिक जिल्ह्याच्या कृपेचीच गरज आहे. यांना कळालं फक्त मी काय बोलतोय.
अहो त्याला म्हटलं माळ घालावी लागते. ते म्हणजे माळ घालावी लागते का? मग काय 5-10 रुपयाची माळ घालायला काय लागतो? म्हणलं हरिपाठ. ते म्हणलं हरिपाठ कोणाचं आहे आता सांगा. इथून सुरू आहे. आणि ते जर मला सांगा वारकरी संप्रदायाचं नेतृत्व करायला लागले तर याच्यापेक्षा दुर्दैवाची. म्हणून वाक्य नीट ऐका माझं. काही अनुभव घेऊ नका, काही अनुभव देऊ नका, काही अनुभव द्या आणि काही अनुभव घेतले तरी देऊ नका. काही अनुभव घेण्यातही दुःख आहे आणि देण्यातही दुःख आहे. त्याचं नाव प्रपंच आहे. प्रपंचाचा एक अनुभव चांगला नाही महाराज. माझं लग्न होऊन 26 वर्ष झाले. माझ्याकडे एक बी अनुभव नाही तुम्हाला सांगण्यासारखा जो आनंद देईल तुम्हाला. आणि तुमच्याकडे कोणते आहेत लगेच? एक प्रश्न तुम्हाला विचारला तर मला मदत कराल का तुम्ही? तुम्हाला विचारू. मला काय म्हणायचं आहे, समजा आपल्या सख्या बायकोने, म्हणजे बायको सख्खीच असली पाहिजे, आपल्याला कोल्हापुरी चप्पल मारली, आपण खाऊन घ्यावी का दुसऱ्याला सांगावी? उत्तर खाऊन घ्यावी. खाण्यातही दुःख आहे आणि सांगण्यात त्याच्यापेक्षा दुःख आहे. त्याचं नाव संसार आहे. लक्षात ठेव. अवेद्येच्या निधा विश्वस्वप्नाचा दांदा बोगित होता प्रभुदा, नाही का? ते महावाक्याची नावे गुरुकृपेची ठेवी. माता हात ठेवीला नव्हे थापटीला जैसा, तैसी विश्वस्वप्नेशी माया निध सांडवणी धनंजया सहसा चैला अद्वयानंदपणे जोन. 18वा अध्याय महाराज म्हणतात तुम्ही स्वप्नात जगतायत. स्वप्नात याच्यातलं काहीच खरं नाही, काहीच खरं नाही. हो. बीज ज्याचा शीना तेची अनुभवात गुंतू नका. कर्तव्याने करा, प्रारब्ध वशेत करा. प्राचीनाची निवळे आले कृत्य कुशला कुशले योमांगी जराले आबाळे. जसं प्रारब्धात असेल ना तसं आपण प्रपंच करा. त्याच्यात लई गुंतू नका, पण अनुभव परमार्थाचा घ्या. म्हणून प्रपंचाचा अनुभव घेऊ नये आणि देऊ नये. त्याच्या पुढे जाऊन बोलतो, जगात वारकरी संत फक्त असे झाले त्यांनी प्रपंच केला नाही पण प्रपंच शिकवला. हे जगातलं आश्चर्य. बरं, ज्ञानोबरांनी प्रपंच केला नाही पण प्रपंच शिकवला. अवघाची संसार. तुकोबरांनी प्रपंच शिकवला. कसा शिकवला? मग मी व्यवहारी अशेन वर्त जेवी जळात पद्मपत्र. नाथ महाराजांनी प्रपंच शिकवला. तैशी असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. म्हणजे प्रपंचाचा अनुभव घ्यायचा नाही पण लोकांना प्रपंच शिकवायचा. स्वतः इंजेक्शन घ्यायचं नाही पण आलेल्याला द्यायचं. याचं नाव डॉक्टर आहे. स्वतः औषध घ्यायचं नाही पण शास्त्रप्रमाणाने बरोबर रोग्याला द्यायचं. आणि महाराष्ट्राचा रोग फक्त माझ्या ज्ञान व तुकोबरायलाच कळाला. म्हणून ब्रह्मरस घेई काढा. हा ब्रह्मरसाचा काढाच या संतांनी आणला आपल्यासाठी. ब्रह्मरस घे
जीवनात आलेले सगळेच अनुभव समाजात मांडता येत नाही, कारण काही अनुभव परावानीच्या अलीकडचे असतात आणि काही अनुभव परावानीच्या पलीकडचे असतात. व्यवस्थेवर आलेले अनुभव व्यवस्थित मांडता येतात, पण अवस्थेवर आलेले अनुभव बोलता येत नाही. आणि जिथं व्यवस्था असते त्याला प्रपंच म्हणतात, जिथं अवस्था असते त्याला परमार्थ म्हणतात. परमार्थ अवस्थेशिवाय होत नाही, हा लक्षात घ्या. अजून बोलतो, प्रपंचाचा आनंद घ्यायचा असेल तर परिस्थिती सांभाळा. काय म्हणतो मी? प्रपंचाचा आनंद घ्यायचा असेल तर परिस्थिती सांभाळा, आणि परमार्थाचा आनंद घ्यायचा असेल तर मनस्थिती सांभाळा. मनस्थिती आनंद देते, परिस्थिती आनंद देत नाही. थोडंसं घेऊ का वेळ? 1 मिनटं घेतो. एक श्रीमंत माणूस होता, नाशिकचाच होता, करोडपती माणूस, काही कमी नाही. 5.5 कोटीची नुसती गाडी होती. किती गाड्या होत्या सांगता येत नाही. 25 कोटीचा बंगला होता. 10-20 नोकर तर घरात कामाला होते. असा गाडीतून उतरला की नोकर दरवाजा उघडायचे, ते लेकरं बाहेर काढा नाही तर शांत बसवा. हो, विक्षेप होतोय, कोणीतरी शांत करा. जवळ घ्या, घ्या जवळ घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. गाडीतून उतरलं की दरवाजा उघडायचा. बाहेर नाही वाटलं थोडा वेळ तिला. बाळा बेटा थांब, नका रे, बसू द्या बसू द्या. बेटा बोलायचं नसतं. चॉकलेट देणार आहे कीर्तनानंतर, कॅडबरी, पण बोलायचं नाही, तोंडावर बोट. हां, बस शांत शांत. छान, कॅडबरी. हां, कीर्तन झाल्यावर 10:30 वाजता. थँक्यू, टाळी वाजवा तिच्यासाठी. वा 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 वा, बघा, हां छान. घरात गेला, एकाने सॉक्स काढले, एकाने शूज काढले, एकाने पाय धुतले, दुसऱ्याने पाय पुसले. नोकर टेबलावर जाऊन बसला. सुशील, सुसंस्कारित, सुंदर, मितभाषी धर्मपत्नी हात जोडून उभी आहे. हे सगळं एकत्र मिळत नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ. याच्यातलं एखादं मिळालं तरी तुम्ही भाग्यवान समजा. नाही मिळालं तर चला चातुर्मासाला माझ्याबरोबर. ती हात जोडून उभी आहे. चहा देऊ, कॉफी देऊ, का जेवण तयार आहे, वाढू? थोडले वाढ. चांदीच्या ताटात सोन्याच्या वाट्या ठेवल्या, सोन्याचे चमचे, आणि परदेशातला आणलेला 2200 रुपये किलोचा तांदूळ. असा सुगंध सुटला. तांदूळ किती रुपये किलोचा असू द्या, पण तो शेतात पिकतो एवढं लक्षात राहू द्या. वरण तर असं घट्ट, त्यावर गीर गाईचं तूप, हातात सोन्याचा चमचा. कसं वाटतं का नसतं, ऐकूनच कसं होत आहे. असा एक चमचा खाल्ला. हो, दुसरा चमचा खायला गेला आणि भातात खडा निघाला. दातात वाजला आणि हा चिरकला. खडा कसा निघाला? खडा कसा निघाला? दात पाडायला निघाली का तू? नोकर कमी पडले का तुला? अजून नोकर पाहिजे का? अरे काय काम आहे तुम्हाला? खडे निवंड होत नाही का तुमचे? म्हणजे तुम्ही जसे खडा खडा करता, खडा निघाल्यावर, तसं त्याने केलं. थानकने ताट तिच्या तोंडावर फेकून दिलं. चमचे एकीकडे, ताट एकीकडे, भात एकीकडे. रागारागात घरात जाऊन झोपला. उठला नाही, उपाशीच झोपला. मरुदे, मला तरी कुठे वेळ आहे त्याला जेव घालायला. काही दिवस निघून गेले. आमच्या श्रीगुरु निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा चालू होता. ऐकता का? त्याला काय वाटलं, एवढे लोक जातात, आनंद घेतात, आपण नुसतं दर्शनाला तरी जावं. ड्रायव्हरला सांगितलं गाडी काढायला, आपण नाही का पालखी सोहळ्याला भेट देऊ. पालखी सोहळ्यात आला. ते म्हटले थोडं चालू का महाराज? म्हटलं चाला.
ते भजनाच्या नांदात रंगला आणि दिवसभर चालला. संध्याकाळी आरती झाली, तासभराचं कीर्तन झालं. माझ्याजवळ आला, म्हणले नाना महाराज काही असेल तर बघा ना. म्हटलं इथंच पंक्ती धरायची. लगे पंक्ती बसल्या गावकऱ्यांच्या. चांदीचेच ताटं आले. वारकऱ्याची श्रीमंती. फुकटचं रेशनचे तांदूळ आले. आणि गोदावरीला ऑगस्ट महिन्यात पूर जावा असा महापुराचं वरण आलं. काळं कुठ्ठ. इथं वरण सोडलं तर तिसऱ्या पंक्तीत वाद गेलं तरी याला आवरेना सांडवा वरणाचा. आणि त्याच्यात वाऱ्याची भवर आली. सगळी माते खडे पंक्तीत गेले. 10-20 खडे तर भातात पडले. असा कालवायचा. तितक्यात लोक आपले वारकरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की बसा मंडळी. 1-2 खडे काढून पाहिले, कुठे खडा सापडतो. खडा खडा खालवला, खड्या सगट खाल्ला. दुसऱ्यांदा भात घेतला तरी खाल्ला. ढेकर दिला. टँकर जवळ गेला, नळ चालू केला आणि तोटी लावून पाणी प्याला. चेहरा प्रसन्न झाला. अति आनंदी प्रसन्न चेहरा घेऊन माझ्याकडे आला. म्हणले नाना महाराज वा, पुढच्या वर्षी 4-5 दिवस तरी येईल. माणूस तोच आहे, माणूस नाही बदलला. घरी त्याची परिस्थिती चांगली आहे आणि संतांच्या सानिध्यात इथं त्याची मनस्थिती चांगली आहे. मनस्थिती हा मानवी जीवनाचा आनंद आहे. आणि मनस्थितीला उत्कृष्ट अशी व्यापकता, शांती प्रदान करणारं तत्व म्हणजे कीर्तन आहे. याची किंमत नका करू तुम्ही कीर्तनाची पैशात. अवस्था आहे म्हणून अवस्थेवरचे सगळेच अनुभव बोलता येतात असं नाही. परावाणीच्या पलीकडचं बोलता येत नाही. श्रीगुरु तुकोबारायांना आपल्या श्रीगुरूच्या दर्शनाने एक अवस्था प्राप्त झाली. ती अवस्था महाराज म्हणतात आता तरी मला बोलणं शक्य नाही, कारण ती परावाणीच्या पलीकडची आत्मतत्वाची आहे. माझी वाणी कुंठित झाली आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. 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 म्हणे वाचा राहिली कुंठित. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. विठ्ठल विठ्ठल म्हणे वाचा राहिली कुंठित. आता बोलता येत नाही कारण त्या अवस्थेवरची अनुभूती. शब्द नाहीत आता माझ्या पुढे. कुंठित झालोय मी. न बोलण्याच्या अनेक कारणं असू शकतात. न बोलणं
माणसाच्या मौनाचे अनेक कारणं असू शकतात. काही माझं व्यक्तिगत मत आहे, काही माणसांनी बोलू नाही, काही माणसं बोलू देत नाही, काही गोष्टी बोलता येत नाही. काही माणसांनी बोलूच नाही, काही लईच शब्द दरिद्री असतात, त्यांनी न बोललेलंच बरं. हा, फार शब्द दरिद्री. एक सांगू का, ज्यांच्या घरी, म्हणजे ज्यांच्या घरी नाही, ज्यांच्या जवळ तुकोबाराय रूपी, ज्ञानोबा रूपी शब्दाचं धन नसेल, त्याने फेटा बांधू नये. आम्हा घरी धन म्हणजे याचा अर्थ संत वाङ्मयाचं अध्ययन करून बोलावं. नाहीतर अलीकडे असे बोलणारे निघाले, दारू पिऊन व्यसनमुक्तीवर भाषणं ठोकणारे निघाले. काय करावं आता, दारू पिऊन व्यसनमुक्तीवर एक नंबर बोलतो. हां, बोलणाऱ्यांचं काय खरं आहे का महाराज. हां, मी देवळा कॉलेजला माझे ग्रॅज्युएशन झालं आणि आमच्याकडे एक व्याख्याता आला आणि त्याला विषय होता जगात देव नाही. आणि मी धार्मिक असल्यामुळे आमचे ते प्रिन्सिपल रामराव आहेर त्या काळात, त्यांनी मलाच अध्यक्ष केलं त्या कार्यक्रमाचं, म्हणजे माझी जिरवायला माळकरी त्या काळात. आणि व्याख्यान करणं होतं कोणाचं, जगात देव नाही. पण तो व्याख्याता इतका एक्सपर्ट होता, इतक्या टाळ्या घेतल्या विद्यार्थ्यांनी, त्याने पटवून दिलं जगात देव नाही. मी बी जाम झालो खरंच. मला क्षणिक वाटलं माळ काढावे की काय. पण व्याख्यान झाल्यावर मी त्याला विचारलं, काय हो तुम्ही काय बोलता हो, तुम्ही हुबेहूब पटवून दिलं जगात देव नाही, खरंच तुम्हाला हे कसं जमतं. ते म्हणले, राव देवाची कृपा, आपलं कुठे. देवाची कृपा. काही माणसाने बोलू नये, वा, बोलू नये. एक जण नवीन अध्यक्ष झालं होतं त्या गणपती महामंडळाचं, म्हणजे गणपती मंडळ असतात बघा भाद्रपदातले, नवीन कीर्तन ठेवलं आणि माझं कीर्तन, त्याला बोलायची सवय नाही, माझा आभार मानायला तो आला अध्यक्ष असल्यामुळे प्रोटोकॉल. ते म्हणले, आज आमच्या गणपती महामंडळाच्या निमित्ताने चालू असलेल्या कीर्तन महोत्सवात तरुण तडफदार, तरुणांचे आशास्थान वैकुंठवासी संजय नाना धोंडगे आलेत आणि त्यांनी जी सेवा दिली, मी आमच्या मंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाद. मी माईकच उचलला डोक्यात टाका. संताप नाही होणार का तुम्ही, काय करायचं. त्याच्या लक्षात आलं काहीतरी गडबड झाली गडा. जी आपण दुपारी बोलतो तो इतका हुशार होता, तेव्हा 2000च्या नोटा चालू होत्या, तो पटकन माझ्या पायावर लवला आणि 2000च्या 2 नोटा टाकल्या. मी म्हटलं जाऊ दे, चुकत असतं एवढं काय. शब्द दरिद्री. काही माणसं बोलू देत नाही. एक माणूस डॉक्टरांकडे गेला, डॉक्टर म्हणले झोपा. ते म्हणले, डॉक्टर साहेब तसं नाही आहे, मला 2 मिनटं बोलू देतं का तुम्ही. ते म्हणले, मी काय रिकामट आहे का तुझ्याशी बोलायला, का तुझा मित्र आहे गप्पा मारायला. झोप इथं. झोपवलं, सगळं चेक केलं, सगळं झालं, उठून बसवलं. हां सांग नेमकं एका वाक्य काय होतं तुला. तुम्ही डॉक्टर साहेब माझ्या मुलीचं लग्न आहे, पत्रिका द्यायला. काहीच होत नाही, तुम्ही बोलूच देत नाही, मी काय करू आता. आणि काही गोष्टी बोलण्याच्या पलीकडच्या असतात, तो आजच्या अभंगाची अनुभूती. बोलता येत नाही. महाराजांचा एक अभंग सांगतो तुम्हाला, गोड अभंग सांगतो. बोलो अबोलणे मरोणिया जीने, बोलो अबोलणे मरोणिया जीने, बोलो बोलणे मरोया बोलया बोलणे मरोया सोने नसणे जनी आमा, सोने नसणे जनी आमा, भोगी त्याग झाला संगीचा निसंग, भोगी त्याग झाला संगीचा निसंग, भोगी त्याग झाला. बोलण्याच्या पलीकडे एक सांगतो, माया तत्व
तत्व बोलता येत नाही. माणसं जे माईक असतात ना, माईकवर बोलतात. पण ब्रह्मतत्व न बोलण्यातलं असतं, आहे की नाही? किती उदाहरणं सांगू तुम्हाला. लोक म्हणले जाऊ द्या, तुकोबाराय नसतील बोलतात, माऊली बोलतील ना. माऊलीकडे गेले लोक, माऊली आम्हाला अनुभूती सांगा. माऊली म्हणतात खरं सांगायचे मला, बसा बसा. मग मज बोलो नाही आयुष्य केले, म्हणून मणी बोधले, बाप रखुमा देवीवरू तिथे नेले मी माझे, मनी वेदू हो तयाचा पंढरीरायाचा. बोलता येत नाही, काय करू मी? बोलण्याच्या पलीकडशान. ते म्हणले जाऊ द्या, तुमच्या गुरूंकडे जातो. पण निवृत्तीनाथांकडे आली ती मंडळी. दादा तुम्ही तरी बोला. निवृत्तीनाथ म्हणतात पळले भाग्य माझे, धन्य झालो संसारी, श्री गुरु भेटले हो तेने धरिले करी, पश्चिमेशी चालविले आत्मस्वरूप निरधारी, ते सुख काय सांगो वाचे बोलता नये. तुका म्हणे वाचा. एकदा काय झालं, वसिष्ठजींना रामाने विचारलं, गुरुजी निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप काय आहे? कोणी विचारलं आणि कोणाला विचारलं? वसिष्ठांना. गुरुजीने डोळे बंद करून स्मित हास्य दिलं. आता मला सांगा, याचं उत्तर येत नव्हतं का बोलता येत नव्हतं? बोलण्याच्या पलीकडचं उत्तर आहे. वसिष्ठांनी रामरायाच्या माथ्यावरती, मस्तकावरती हात ठेवला. त्या क्षणी रामरायांना समाधी लागली आणि मग ते सुख भोगू लागले. समाधीतून उत्थान पावल्यावर म्हणले, तुका म्हणे वाचा. पुढे झाले चित्त समाधान. एक लक्षात घ्या, परमार्थात चित्ताचं समाधान होतं आणि प्रपंचात शरीराचं समाधान होतं. शरीराचं समाधान हे विषयाने होत असतं, पण त्याचा शेवट विषासारखा असतो. आणि सात्विक सुखाचं समाधान अंतकरणाचं होतं, चित्ताचं होतं, आणि त्याचा शेवट हा अमृतासारखा असतो. भगवद्गीता फार गोड बोलते, तदग्रे विषमेव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम आत्मबुद्धी प्रसादजम. आत्मबुद्धीच्या प्रसादातून निर्माण झालेलं सुख, नाही का? पुढे झाले चित्त. यत् प्राप्येन किंचित वांछति न शोचति नरमते उत्साही भवति, यल्लब्धा पुमान् सिद्धो भवति, अमृतो भवति, तृप्तो भवति. नारद भक्ती सूत्र. कृतकृत्य झालो, पुढे झाले चित्त समाधान, नाही का? सदा नाम घोष करो हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. एक आपण थोडी गंमत करू, अर्धा क्षण पटकन मला उत्तर द्या. आता वेळ संपत आली, मी फक्त 10 मिनिटात संपायचंय, मला 10 मिनिटं राहिले माझी. तुम्हाला बरं वाटलं का आता थोडंसं? 8:30 वाजेपासून समाधान झालं का? हां, ते लेकरू गप्प बसलं ऐकत. बघा ना तुम्ही, समाधान झालं की नाही? आता कशामुळे बरं? माझ्याकडे बघून समाधान होतंय का तुमचं? मी ज्ञानोबा तुकोबाराय सांगतो म्हणून तुम्ही समाधानी होत आहेत. मी ज्ञानोबा तुकोबारायचं नाव घेतो म्हणून तुम्ही समाधानी होत आहेत. मग मी जर नाव घेतो तरी तुमचं समाधान होते. उद्यापासून तुम्हीच नाव घ्या ना, किती समाधान. नामा म्हणे देवा, चला तया ठाया विश्रांती घ्यावा. चला, समाधान आहे तिथं महाराज. मग तुकोबारायच्या कीर्तनात टाळ घेणारे किती समाधान असतील? तुकोबारायचे कीर्तन ऐकणारे किती समाधानी असतील? आता मलाच विचारा, तुकोबाराय स्वतः किती समाधानात असतील? काम नाही झालो पाहिजे. पुढे झाले चित्त समाधान. आमचं समाधानच नाही हो, समाधानच नाही. मुलाचं नाव समाधान, पण घर नाही समाधान. घराला नाव दिलं समाधान रेस्टॉरंट, आपलं समाधान गृह, पण घरात असमाधान. संडेला समाधान रेस्टॉरंटमध्ये गेला पण समाधान नाही. एक सांगू का, समाधान तुम्ही विषयात शोधतायत आणि समाधानी वृत्तीच्या स्थिरतेत आहे. आणि वृत्ती स्थिर फक्त कीर्तनात, म्हणजे संतांच्या चरणाजवळ होते. पुढे झाले चित्त समाधान. कशामुळे? आता प्रमाण नाही दिले चालतील का महाराज, वेळ झाल्यामुळे. कशामुळे झाले? सर्व सुखे आजी येथेची ओळरी, संतांची देखील चरणांबुजे. अहो, समाधान कधी बिघडतं?
एक सुख जेव्हा प्राप्त होतं तेव्हा ते दुसऱ्या पोकळीला जन्म देत, दुसऱ्या पोकळीला जन्म देतं. म्हणजे लग्न होत नाही म्हणून असमाधानी, आता लग्न झालं मुलगा होत नाही म्हणून असमाधानी, मुलगा होत नाही म्हणून समाधानी, आता मुलगा झाला तो हुशार नाही म्हणून असमाधानी, तो शिकला आता नोकरी नाही म्हणून असमाधानी, आता नोकरी लागली आता छोकरी नाही म्हणून असमाधानी, आता छोकरी बी मिळाली ती आपल्यालाच वागवत नाही. समाधान कधी थांबलं संसारात? पण एक लक्षात घ्या, परमार्थात समाधान आहे हो, फार आनंद आहे हो, वा फार आनंद आहे हो. तुम्हाला सांगतो कसलाच. एक सांगू का तुम्हाला, तुम्ही जगाच्या पाठीवर हिमालयात जरी जाऊन बसलात तरी घरतीची आठवण येईल तुम्हाला, पण एकमेव चांगल्या कीर्तनात जर बसलात तर 2 तास कशाचीच आठवण येत नाही. याचंच नाव समाधी आहे का? याचंच नाव समाधान. सर्व सुखे आजी येथेची ओळली. आता संतांची दर्शनाचा हा परिणाम आहे. 4 भाव सांगतो, ऐका, करून घ्या फायदा तुम्ही. संतांच्या नामस्मरणाचा फायदा, संतांच्या स्पर्शाचा फायदा, संतांच्या आलिंगनाचा फायदा आणि संतांच्या दर्शनाचा फायदा. क्या बात आहे. आता प्रमाण म्हणायला बंदी घातली थोडी, माफ करा बरं का महाराज. आहो सगळे तुम्ही एवढे सोन्यासारखी माणसं, पण तर वेळच नाही, काय करावं. संतांच्या नामस्मरणाची ताकद फार आहे महाराज. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव त्रिपाय ठवली चित्ता तरी दे अपुली योग्यता, हे असे तया ते प्रशंसित लाभ अति. काय पाहिजे महाराज? म्हणजे तुम्ही वाईट विचाराने घेणार नसाल तर मी एक प्रॅक्टिकली बोलू का? नाही तर लोक कुठेही कुठे कीर्तन नेतात. प्रॅक्टिकली बोलू का? बोलू का खरंच? नाही तर जाऊ द्या. संतांच्या नामस्मरणाची ताकद सांगतो. क्रोध कोणाला कंट्रोल झाला का हो? क्रोध कोणाला कंट्रोल झाला का? काम कोणाला कंट्रोल झाला का? मोह कोणाला कंट्रोल झाला का? ऐका, पण जो किती क्रोधी माणूस आहे, किती बी क्रोधी, फक्त माऊलीच्या सोहळ्यात चालू द्या त्याला. माऊली 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 माऊली. 3:30 वाजता उठतो पहाटे, टँकर खाली बसतो, नळ चालू करतो, एक तांब्याभर पाणी डोक्यावर पडतं, अंग कोरडच आहे, तितक्यात दुसरं कोणतरी येतं आणि भांडं लावतं. हा डोळे सुद्धा उघडत नाही. माऊली अजून थोडं पडू द्यावं. आला का क्रोध? आणि असं नळाला भांडं लावू द्या बरं दुसऱ्याला. नाही, डोक्यात भांडं घातलं त्याच्यात काय, क्रोध थांबला की नाही? थोडस बोलतोच जाऊ द्या, मला माफ करा. माऊली माऊली माऊली. काम कुणाला कंट्रोल झाला का? एखादा नाशिक जिल्ह्याचा वारकरी त्या माऊलीच्या सोहळ्यात चालतो, शेजारती झाली, भजन झालं, थकलाय, जिथं मिळेल तिथं पटारी टाकतो आणि झोपून जातो. आणि एक बीड जिल्ह्यातली माता माऊली माऊलीच्या सोहळ्यात चालते, ती त्याच्या जवळ येऊन झोपून जाते. एक स्त्री एक पुरुष 1 फुटाच्या अंतरावर झोपलेत, पण रात्रभर त्यांना माझ्या शेजारी स्त्री आहे आणि माझ्या शेजारी पुरुष आहे हेही कळत नाही, इतका काम संपून जातो. याचं नाव आहे माऊलीची ताकद. जगात याच्यापेक्षा मोठी साधना कोणतीच नाही महाराज. म्हणून हाताला छाती टोकपणे आम्ही सांगू शकतो, जाई होतो माते न करी सायास. आम्ही विष्णुदास. ताकद आहे महाराज. जाऊ द्या ना, आमचं बी सांगू द्या ना तुम्ही. तुमचंच सांगू का? आमचं बी सांगू द्या ना. एरवी 25,000 डायरीत न तारीख लिहिणारे आम्ही, पण माऊलीच्या सोहळ्यात कीर्तन केलं तर 25 रुपये बी घेत नाहीत. आमचा बी लोभ निघून जातो तिथं. नाही, कधीतरी बोललं पाहिजे ना, हे प्रॅक्टिकली बोललं पाहिजे ना महाराज. ही संतांच्या नामस्मरणाची ताकद आहे. दुसरी संतांच्या आलिंगनाची ताकद. आपण वेळ फार चालला, जाऊ द्या. आलिंगनाची ताकद, आपलं स्पर्शाची ताकद. थोरी व सांडिली अपुली परिसी नेनो सेवू कैशी लोखंडाशी, किंवा हे असो दिटी जयावरी झळके की पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके महेशेशी, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी. स्पर्शाची ताकद आहे. हा, कधीतरी गावबाचं चरित्र बघून घ्या, स्पर्शाची काय ताकद असते. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन संतांची या दिव्य झाली माझी. आलिंगनाची ताकद आहे.
आणि दर्शनाची काय ताकद आहे. आजचं अभंगाचं पहिलं चरण आहे. सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखील चरणांबुजे. संत दर्शनाची काय ताकद आहे. 5 मिनिटं आहेत तर तेवढे कशाला वाया जाऊ देऊ. तेवढे एक छोटा दृष्टांत सांगतो आणि इथंच आपण ज्ञानेश्वर माऊली विठोबा रुक्माई घेऊया, चालेल ना. संतांच्या दर्शनाची ताकद सांगतो. एक खानदेश प्रदेशामध्ये एक भक्त होऊन गेला. हरिपाळ नावाचा भक्त होता. त्या जंगली भागात राहायचा, आदिवासी पट्टा. भक्त होता, पांडुरंगाची उपासना करायचा, पण मात्र रस्त्याने गेलेल्या लोकांना लुटायचा. तेव्हा रात्री लुटायच्या. पण एक नियम होता, कितीतरी गावांमध्ये चूल पेटायची नाही त्या काळात, लुटून त्या गावांच्या चुली पेटवायचा. पण लुटताना एक नियम होता, माळकरी जर एखादा प्रवासी दिसला तर त्याला गंध लावायचा, त्याचं दर्शन घ्यायचं, तीर्थ घ्यायचं चरणाचं. 15,000चं पाकिट, वरून शाल, नारळ, या असा प्रवास करा. आणि जर माळकरी नसेल, दानकन थोबाडीत द्यायचा, सगळं लुटून घ्यायचा आणि गोरगरिबांना वाटायचं. हरिपाळ. एकदा काय झालं, 4-2 दिवस गेले, काही गिऱ्हाईकच मिळेना. व्यथित उभा होता. गावची चूल पेटलेली नव्हती, घरची चूल पेटलेली नव्हती. 2 पांथस्थ आले. सायंकाळची वेळ होती, सूर्य अस्ताला चालला होता. थांबा. थांबले. गळ्यात माळ आहे का? आहे ना. दोघांच्या गळ्यात माळी होत्या. अरे काय वैताग झाला, माझ्या धाकाने तर माळी घालून फिरत नाही ना. ज्ञानेश्वर महाराज माहिती आहेत का तुम्हाला? शेजारचा हसला, बावळट आहे का तू? हेच ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज उत्तर प्रदेशच्या तीर्थाला निघाले होते आणि ते त्या हरिपाळाजवळ उभे होते. ते म्हणले, हे भक्त लढीवार नामदेवराय आहेत, हे ज्ञानेश्वर महाराज आहेत, आता काय पाहिजे? पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, पूर्वजन्मी सुकृते थोर केले. साष्टांग दंडवत घातला, पुन्हा पुन्हा चरणाचं दर्शन घेतलं. आपल्या नयनांच्या अश्रूने माऊलींच्या चरण कमलाला अभिषेक केला. जंगलातली फुलं चरणावर वाहिली आणि मन अर्पण केलं. माऊली माऊली माऊली, हाच भाग्य हो माझं. सायंकाळ झाली. माऊली चलता माझ्याकडे विश्रांतीला, इथं जवळच आहे माझी झोपडी. माऊली म्हणते, असं म्हणता? असंही मी घर बघून जात नाही. घर किती मोठं आहे त्यापेक्षा हृदय किती पवित्र आहे त्याच्याच घरी जातो. सगळे तुकया मेला तेने आगुना आणला. हा, घरी नेलं. अगं 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 ऐकतेस का? माऊली आले, नामदेवराय आले. लगबग झाली. आमच्याकडे तिला गोधडी म्हणतात, काही भागात वाकळ म्हणतात. फाटकी वाकळ टाकली. माऊली नामदेवराय बसले. तांब्या तांब्या पाणी दिलं प्यायला. बायकोने खुणवलं, जेवायला म्हणू नका, काहीच नाहीये. पण तरी पाहुणा घरात आल्यावर खोटं का व्हायना म्हणावं लाग. सकाळी मग जेवून जा. माऊली म्हणले, प्रसाद घेतल्याशिवाय जाणारच नाही. आता संकटात सापडला, आता काय करू? बायकोला म्हणले, झोपू दे झोपू दे. माऊली विश्रांती करतायत, नामदेवराय विश्रांती करतायत. हा म्हणले, झोपू दे, मी जातो रस्त्यावर, त्यांच्याच कृपेने एखादे गिऱ्हाईक सापडेल. रस्त्यावर जाऊन उभा राहिला. काय परीक्षा असते हो भक्ताची. पहाट झाली. पूर्व दिशेच्या रावडी. उदयाला येऊ लागला, पण एकही गिऱ्हाईक नाही. डोळ्यामध्ये पाणी आलं. पांडुरंगा, अरे महिनाभर उपाशी राहील पण तुझ्याकडे भीक मागणार नाही. मागणाऱ्यातली आमची जात नाही. मागतो तो कधी वारकरी नाही, वारकरी कधी मागत नाही. पण माय बाबा,
माझी माऊली नको जायला पाहिजे होती उपाशी. आज माझी परीक्षा आहे. माझा नामदेव माझा माऊली जीवन गेला असता तर बरं झालं असतं रे पांडुरंगा. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतीला रोकडे मनोरथ. पांडुरंग म्हटले, अरे मी वाटच पाहत होतो भल्या माणसा. तानकनी खाली उतरले विटेवरनं. सकाळची वेळ आहे, पहाटेची वेळ. सगळे कपडे काढले, भरजरीत वस्त्र घातले, सगळे दागिने घातले. रुक्मिणी म्हणले, कुठं निघाले? ते म्हणले, मी फार तातडीनं निघालो, मला घेऊन चला. ते म्हणले, हे सगळं बदल आणि सगळे दागिने घाल, मग मी घेऊन जातो. रुक्मिणी आईसाहेब दागिने घातले. सुवर्ण रथामध्ये रथ निघाला आणि तिथे प्रगट झाला. रथ बघितला, डोळे पुसत पुसत, कोण आहे? व्यापारी आहे, व्यापाराकरता चाललो. माळ आहे का गळ्यात? कसली माळ? कशाला माळ म्हणता? खाली आहे. म्हातारं खाली घेतलं, म्हातारी तिची उतरली. माळ नाही तुझ्या गळ्यात? नाही. एक बुक्की टाकली तर दानकनी ओठ तोडला. दनादन मारायला लागला. काळा सावळा होता, पिवळा करून टाकला. आड सगळं दागिने काढून घेतले. म्हातारी आडवी पडली. भाऊ नको ना रे मारू, मी सगळं देते, मारू नको, मारू नको रे राजा, काढ. म्हातारे लय दागिन्याची हाऊस. गठोडं बांधलं, घेऊन निघाला, हातात घेतलं. पांडुरंगा केवढी रे कृपा तुझी. तुम्ही हसताय पण मला खरंच टेन्शन आलंय आता. कशाचं आलंय सांगू का? देवाने तुळशीची माळ काढून ठेवली तर भक्ताचा मार खावा लागला. आयुष्यभर जो माळ घालत नाही त्याचं काय होत असेल यमाच्या दारात. तुळशी माळा गळा, गोपी चंदन गळा. म्हातारी आडवी पडली. दादा याचं काय करशील रे? तुला काय करायचं? नाही विचारते आता. दिला आम्ही. माझ्या घरी माऊली आले आहेत, नामदेवराय आहेत, आज पंचक्रोशी भोजन आहे, प्रसाद होणार आहे. माऊली ते आळंदीची का? हा भाऊ एवढं दिलं नुसतं दर्शनाला तर घेऊन जा. त्यालाही क्यू आले. बोलायचं नाही, गुपचूप दर्शन घ्यायचं. नाही बोलणार. नेलं कोपऱ्यात बसवलं असं. आणि खरं सांगतो ते कोपऱ्यातच असतं. उजेडात आणायला ज्ञानोबा लागतात त्याला. संतांशिवाय ते उजेडात येत नाही. सकाळ झाली, दही दूध पंचामृताचं ज्ञानोबाराय नामदेवरायांना स्नान सुरू झालं. सगळे त्या परिसरातले वारकरी भाविक ज्ञानोबारायांच्या चरणाचं तीर्थ घेऊ लागले. काय भाग्य, परिसरात एक साधू जन्माला येतो तर विश्वाला नाही त्या परिसराला त्याचा फायदा होतो. देवाचं दर्शन घडत असतं. म्हातारी उठले. भाऊ थोडं पाणी टाकू. गोपचोप हात धरत धरत म्हातारा आला. म्हातारीने पाण्याची धार लावली आणि म्हाताऱ्याने माऊलीच्या हातावर हात फिरवला. स्पर्श होता, वीज कडाडावी तशी मागे बघितली. देवा तुम्ही? एक वाक्य घरी घेऊन जा आज. ज्ञानाशिवाय कळत नाही, नामाशिवाय मिळत नाही. फक्त ज्ञानालाच कळतो. म्हणून ज्ञानाचा हात लागला, ज्ञानाला कळाला. आणि आज हरिपाळ भाग्यवान होता. ज्ञान आणि नाम दोघी घरात होते. नामदेवराय हसले. केवढ्या नाटकी रे तुझ्या. हात धरला देवाचा. नामदेवरायाचा स्पर्श झाला. देवाने प्रगट रूप धारण केलं. त्रिभुवन कमलम तमाल वर्णम रविकर गौर वरम वरम ददानी वपुरलक कुलव्रतांना नामजम विजय सखे रस्तुमे नवंद्या. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी बोलून झाली वेडे. मदन पोटा आले बापुडे तेत कुणीकडे इंद्रचंद्र राजस सुकुमार सुंदर ते ध्यान. हा 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 हा. ते रूप हरिपाळाने बघितलं. डोळे डळडळून आले. पांडुरंगाच्या रूपाकडे पुन्हा पुन्हा बघतोय. पण दर्शन मात्र माऊलीच्या शरणाचं घेतलं. आणि तोही हेच म्हटला, सर्व सुखे आजी येथेची वळली, संतांची देखील चरणांबुजे. आज ज्ञानोबा तुमचे चरण माझ्या घरात आले, नामदेवराय तुमचे चरण माझ्या घरात आले. म्हणून सर्व सुखरूप असलेला परमात्माच माझ्या घरी आला. म्हणून नाम आणि ज्ञान घरी न्या. नामस्मरणाची ताकद आहे. परमात्मा सुखरूप आहे. सर्व सुखे आजी येतेची ओळली. म्हणजे संत घरी आले की जगातला सुखाचा मालकच तुमच्या मागे लागतो.
त्याकरता मात्र सर्व काळ होतो आठवित मनी, पिटली ते धनी येणे काळे विठोबा.